जपानमध्ये एक पद्धत आहे की कुठलंही काम करायचं असेल जवळपासचं तर ते बाईक घेत नाही तर चालायचाच प्रयत्न करतात. आणि आपल्या इथे इथून तिथे जायचं असेल गल्लीतनं तर लगेच आपल्याला खाली बाईक लागते. तर रिसेंटली मी हे प्रयत्न केले आणि जरासा एक्सपेरिमेंट करून बघितलं की काय होतंय. तर माझे 4 राऊंड व्हायचे घर ते क्लास असे येऊन जाऊन. आणि मी एकदा बघितलं माझे स्टेप्स काउंट करून की किती होत आहे. तर घरापासून ते क्लासपर्यंत जवळपास 2500 स्टेप्स होत होते. सो मी विचार केला 2500 स्टेप्स जर मी एका याच्यात करत आहे तर 4 राऊंडमध्ये 10,000 स्टेप्स इझिली होत आहेत. आणि आय रिअलाइज की मी स्पेशल असा वेळ जो काढतो आहे, जी इंडियन लोकांची पद्धत आहे, स्पेशल असा वेळ आपण वॉकिंगसाठी काढतो. तो वॉकिंगसाठी जो वेळ आहे ती काढायची गरजच लागणार नाही. रोजची जी कामं आहेत ती तुम्ही इझिली वॉकिंगने कराल, ना की कार किंवा बाईकने कराल. तर याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनमानात भरपूर सारा होतो. मला जवळजवळ 8,000 स्टेप्स क्रॉस करायला जवळजवळ 1 तास लागायचे. त्यासाठी मी संध्याकाळी 1 तास वेगळा काढायचो. तर 1 तास तो माझा ह्या प्रकारे बऱ्यापैकी वाचलेला आहे. पूर्णतः 1 तास नाही बोलू शकत, पण 40 मिनटं तरी माझी वाचलेली आहेत ही गोष्ट करून. एकतर पेट्रोलचे पैसे पण वाचतात, कंजूस लोकांसाठी चांगली महत्त्वाचं पॉईंट आहे हा. आणि सेकंड हेल्दी लोकांसाठी की वॉकिंग करून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. वॉकिंग करताना दुसरं एक हे होतं की तुम्ही कॉलवर पण कोणाशी बोलू शकता, तुमच्या मित्रांशी मैत्रिणींशी. याचा फायदा नक्कीच तुम्हाला होतो. सो बाईक टाळा आणि वॉककडे वळा.